निलेश राणेंच्या दादागिरीवर विरोधकांची टीका। निलेश राणेंनी पोलिसांना धमकी दिलीच नाही, नितेश राणेंची सारवासार। शिल्पकार जयदीप आपटेच्या राजकीय कनेक्शनवरून आरोप प्रत्यारोप। जयदीप आपटे आरएसएसचा माणूस असल्याचा नाना पटोलेंचा टोला, तर जयदीप राहुल गांधींचा निकटवर्ती असल्याचा भाजपचा पलटवार। कुख्यात गुंडा गजा मानेसोबत चंद्रकांत दादांची सत्काराची हंडी। विरोधकांची चंद्रकांत दादांवर टीका, भाजपकडून चंद्रकांत दादांचं लंगड समर्थन। छत्रपती शिवाजी महाराज हे माझं आराध्य दैवत आहे, आपल्या सगळ्यांचं। त्यांच्या चरणांवर एकदा नाही 100 वेळा डोकं ठेवायला मी तयार आहे। 100 वेळा त्यांची माफी मागायला मला कुठलाही कमीपणाचं नाही वाटणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी मागितली महाराष्ट्राची माफी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मनाचा मोठेपणा। काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेवर नाना पटोलेंचा घुमजाव। माध्यमांमधील सर्व्हे काँग्रेसनं केलेला नाही। शिवसेना युबीटीच्या नाराजीनं नानांची पलटी। लाडकी बहीण योजनेविरोधात काँग्रेसच्या सुनील केदार यांच्या कार्यकर्त्याची याचिका। अनिल वडपल्लीवार यांची लाडकी बहीण विरोधात याचिका। विधानसभेच्या जागा वाटपासाठी काँग्रेसची वर्गवारी। A+ जागा लढण्यावर काँग्रेस ठाम। काँग्रेसकडून 12 विद्यमान आमदारांची नावं निश्चित, सूत्रांची माहिती। राज्यात 2 टप्प्यामध्ये निवडणुका होण्याची दाट शक्यता। 12 ते 18 नोव्हेंबर दरम्यान निवडणुका होण्याची शक्यता। केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच याबाबत घोषणा करणार, सूत्रांची माहिती। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कोर कमिटीची बैठक। निवडणुकीच्या तोंडावर इनकमिंग वाढवण्यासाठी होणार खलबत। पुतळा दुर्घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप। जयदीप आपटे आरएसएसचा माणूस, नाना पटोलेंचा आरोप, तर शिल्पकार राहुल गांधींचा माणूस असल्याचा मुनगंटीवार यांचा पलटवार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।